वसा जनसेवेचा. मेहकर तालुक्यात गुरुवारी झालेल्या भीषण वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून विशेषतः मोहणा बुद्रुक शिवारात उभ्या पिकांची अक्षरशः दैना झाली आहे. गहू आणि कांदा पिके जमीनदोस्त. मिळालेल्या माहितीनुसार मोहना बुद्रुक येथील सुलोचनाबाई पवार, गणेश करे आणि इतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेला गहू गारपिटीमुळे जमीनदोस्त झाला आहे. तुळशीराम पवार गट नंबर 87, सुभाष चव्हाण गट नंबर 142, शीलाबाई राठोड गट नंबर 143, गणेश करे आणि प्रवीण जाधव यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांचं गहू व कांदा पिकाला या गारपिटीचा मोठा फटका बसला असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सौर ऊर्जा संचाचेही नुकसान केवळ पिकांचेच नव्हे तर शेती साहित्याचेही नुकसान या वादळाने केले आहे. गणेश शंकर जाधव यांच्या शेतातील सौर ऊर्जा प्लेट्स म्हणजे सोलार पॅनल्स गारपिटीच्या माऱ्यामुळे फुटून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. तात्काळ पंचनाम्याची मागणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची आर्त हाक दिली आहे. महसूल विभागाने या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन बांधावर जाऊन पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मोहणा बुद्रुक येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.